काल काही घडावं आणि आज वेगळं असावं अशी अपेक्षा आपण बाळगून चालतो. जे काल वाईट घडलं ते आज घडू नये अशी एक अत्यंत स्वाभाविक अपेक्षा असते. या निमित्ताची चर्चा आपण का करतोय? कारण सगळी परिस्थिती ही आखाताशी निगडीत आहे. आखातातल्या एकूणच घडामोडी पाहता सध्या एक पाऊल पुढे जावं तर चार पावलं मागे यावं अशी परिस्थिती अख्ख्या जगाची झालेली आहे. जगाला या संपूर्ण स्थितीत भंडावून सोडणारा प्रश्न आहे की आखाताचं दुखणं संपत का नाहीये. आता याच मुद्द्यावर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आखातातली परिस्थिती ही दिवसेंदिवस का बिघडतीये. ताज्या घटनाक्रमामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यामुळे राग व्यक्त केलाय. ट्रम्प यांनी नेत्यानाहूंना फोन करून झापलं. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या लेबनॉनवरच्या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. इस्रायलच्या लष्करी कारवाईवर नाराजी व्यक्त करत ट्रम्प यांनी नेत्यानाहूंना चक्क वेडं ठरवलंय. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक विजय खरे आहेत. विजयराव, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल? आखातातलं जे सगळं वादळ आहे ते शमतं असं एक दिवस वाटतं, दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा आणखीन चार गोष्टी वेगळ्या घडतात. ताज्या घटनाक्रमामध्ये हे भांडण वाढत जाणार असे संकेत का मिळायला लागलेत? एक 28 फेब्रुवारी पासून जे पश्चिम आशियामध्ये विशेषतः इराणच्या विरोधात जी भूमिका इस्रायल आणि अमेरिकेने घेतलेली आहे, त्याचं जे युद्धाचं जे नीट जर विश्लेषण बघितलं, इराण आपल्या अस्तित्वासाठी लढतो आहे. अमेरिका आपल्या स्ट्रॅटेजिक आणि सिक्युरिटीच्या इंटरेस्टसाठी लढतो आहे आणि इस्रायल जे आहे त्या आपल्या लष्करी आणि आर्थिक शक्तीच्या जोरावर सभोवतालच्या प्रांतात आपल्या पद्धतीने लष्करी कारवाई करतो आहे. यामध्ये आज जे ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना जे बोललेत की मी जर नसतो तर कदाचित नेतन्याहू हे जेलमध्ये असते, याचा अर्थ असा आहे की राजकीय पातळीवर ज्या वेळेस बलाढ्य राष्ट्रांमध्ये राजकीय नेत्यांचं हित ज्या जोपासलं जात नाही, त्यावेळेस शेजारी राष्ट्रांच्या कुरापती काढून त्या ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवण्याचा एक प्रकार आपल्याला समोर दिसतोय. आता ज्या पद्धतीचे जे प्रश्न पुढे आलेले आहेत, विशेषतः लेबनॉनमध्ये एकीकडे अमेरिका इराण सोबत सीजफायर करते आहे आणि दुसरीकडे इस्रायल लेबनॉनमध्ये त्या ठिकाणी हल्ले करते. लेबनॉनचा जो दक्षिण प्रांत आहे त्या ठिकाणी इस्रायलला बफर एक तयार करायचे की जेणेकरून त्या ठिकाणी इस्रायलचा जो उत्तरेचा भाग आहे त्या बफरद्वारे प्रोटेक्ट होईल आणि लेबनॉनमध्येही पूर्णपणे जे हिजबुल्ला आहे ते हिजबुल्लाचं खच्चीकरण होईल. दुसरीकडे हमासचं त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी बोलणी सीज फायर होत आहे त्यामध्ये इस्रायल टेबलवर कुठेच नाहीये. जी बोलणी होते इराण आणि अमेरिकेत होते. जोपर्यंत त्या बोलणीमध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण हे एकत्र येत नाही तोपर्यंत पश्चिम आशियातला हा जो प्रश्न आहे हा लगेच आपल्याला त्याचं उत्तर मिळणार नाही. विजयराव, आपण जोडलेले राहा. या सगळ्या एकूणच संघर्षाचा परिणाम तेलावर होतोय, त्या अनुषंगाने एक बातमी पाहू, मग मी लगेच आपल्याकडे परत येतोय. अमेरिका आणि इराण यांच्या तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होतोय. ताज्या घडामोडीमध्ये जागतिक घडामोडींच्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीनं पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात, भले त्या 2% का वाढेना, पण आता त्या $93 पलीकडे पोहोचल्या आहेत. याचा सगळ्याचा भारतावर होणारा परिणाम सांगतायत अभ्यासक आनंद देवधर. पेट्रोलच्या किमती, डिझेलच्या किमती वाढल्या की मालवाहतुकीचे दर वाढतात, खाद्यपदार्थांच्या किमती वाढतात, इन्फ्लेशनला चालना मिळते. एकूणच पेट्रोल किमती आटोक्यात नसेल तर अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. यात आता आपल्या हातात काही नाही, त्यामुळे शक्यतो जी काही आपल्याकडे साधनं आहेत पेट्रोल किमती वर खाली करण्याची, ती वापरून तिघांना
विन विन सिच्युएशन होईल अशा पद्धतीने सरकार काम करत असतं. आनंद देवधरांच्या याच निरीक्षणाच्या अनुषंगानं विजयराव आपल्यापर्यंत पोहोचतो. विजयराव, सध्या आपण मोठ्या संकटात तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आहोत. ही तेलाची वाढती किंमत होर्मुज खुलं झाल्याने कमी होईल अशी अपेक्षा होती. युद्ध थांबल्यामुळे युद्ध थांबत असेल आणि पूर्ण संपेल या आशेमुळेही कमी होत होती, पण ती अचानक वाढते आहे. या सगळ्याचा परिणाम आपल्याला आणखी किती महिने भोगायचा आहे? माझ्या जे स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर पुढचं 1 वर्ष हे युद्ध किंवा ही लढाई अशीच सुरू राहणार आहे. आपण जसं सुरुवातीच्या काळात रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, असं वाटत होतं लोकांना की रशियाकडे एवढी लष्करी साधन सामुग्री आहे आणि युक्रेनचा पराभव करता येईल. परंतु युक्रेन ज्या चिकाटीने रशिया विरुद्ध लढतो आहे किंवा त्याला जी रसद युरोपियन युनियन आणि इतर राष्ट्र पुरवत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी गेली 4 वर्ष ते युद्ध सुरू आहे. आता त्याच्यामध्ये सीज फायर होणार, मध्ये थांबणार, पुन्हा हल्ले होणार. परंतु जी सप्लाय चेन मॅनेजमेंट जी पूर्वीची होती ती स्थिर स्थावर होण्यासाठी या ठिकाणी कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी लागेल. दुसरं सर्वात महत्वाचं एक तुम्ही लक्षात घ्या की इराण हा देश 5,000 वर्षापूर्वीचा देश असल्या कारणाने तिथली सांस्कृतिक आणि राजकीय आणि लष्करी शक्तीचा जर तुम्ही नीट विचार केला, तिथलं इनोव्हेशन आणि विशेषतः इतर क्षेत्रामधलं त्यांचं जे काम आहे, म्हणजे पश्चिम आशियामध्ये जर सर्वात जास्त इनोव्हेशन कोणी केलं असेल गेल्या 200 वर्षामध्ये तर इराणचं आहे. आणि म्हणून इराण एवढ्या इझिली त्या ठिकाणी आपली हार पत्करणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे युद्ध कमीत कमी म्हणजे 1 वर्ष याच्यामध्ये सीज फायर राहील तरीही इस्रायल जे द्वारे हिजबुल्लाच्या वर हल्ले होतील, इस्रायलद्वारे हमासवर हल्ला होतील, इस्रायलद्वारे सिरियामध्ये हल्ले होतील आणि जोपर्यंत सीज फायर मधला जो क्लॉज आहे की इराणचे जे मित्र जे आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर हल्ले म्हणजे इराणवर हल्ले. आणि म्हणून हे जे युद्ध आहे हे युद्ध लगेच थांबण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. भलेही ट्रम्प यांनी सांगितलं असेल, म्हणजे खरं म्हणजे ट्रम्प यांना असं वाटत होतं की मी युद्ध थांबवतो आणि नोबेल लॉरेट मिळेल, नोबेल पुरस्कार मिळेल, परंतु या ठिकाणी त्यांना पूर्णपणे अपयश आलेले आहे. आणि म्हणून ते ज्या त्रागदाने किंवा ज्या त्रासाने चिडून नेत्यानाहूला बोलतायत त्याचाच एक आपल्याला आज जी त्यांची कॉमेंट्स दिसते ती त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहता येईल. अगदी. खूप खूप धन्यवाद विजयराव या सगळ्या विश्लेषणासाठी. अभ्यासक जेव्हा सांगतात की आणखी वर्षभर आपल्याला या युद्धाच्या झळा, भले युद्ध चालू राहो किंवा आत्ता थांबो, भोगायच्या आहेत, तेव्हा तुम्ही काटकसर करायला विसरू नका. तुर्तास इतकंच.